जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. काकू कोणता फोटोग्राफर आहे? म्हणजे तुम्हाला नाव वगैरे काही माहिती आहे का? हे बघ मनवा, आम्हाला काही कळत नाही असं समजू नकोस. तू तुझ्या कामाशी काम ठेवत जा. आपल्या इंडस्ट्रीत फुकट काहीच मिळत नाही. काहीतरी मिळवायचं असेल तर काही ना काहीतरी कॉम्प्रोमाइज करावं लागतं. काय करतोस तू? वेडा का? मॉडेल व्हायचंय ना तुला? हे घरच्यांपासून कसं लपवायचं? प्लीज बहिणी, तेच नको सांगूस. खूप खूप प्रॉब्लेम होईल ग. आणि दादाला कळलं ना तर दादा खूप चिडेल. मी सगळीकडे शोधलं पण त्यांचा कुठेच पत्ता नाही. अरे देवा. अरे मनवा आली. राजवीर, कुठे गेला होता? ऍक्च्युली ते कुठे? एक तर तुम्ही घरी न सांगता गेला, शाळेत गेला नाही, म्हणजे मी काय समजायचं? मी शाळेत जायलाच निघाले होते, पण मग अचानक एक महत्त्वाचं काम आलं. आणि कसलं काम? कसलं महत्त्वाचं काम? काय प्रॉब्लेम काय तुझा? एकदा सांगितलेलं कळत नाही? नंदाला कॉन्टॅक्ट करायचा नाही. साहेब, तुम्ही सांगितल्याप्रमाणे हे सगळे वहिनींचे कॉल रेकॉर्ड्स गेल्या महिन्याभरात त्यांचं कोणाकोणावर बोलणं आलं त्यांचे सगळे नंबर आहेत यात. राजवीर प्लीज समजून घ्या मला. तुम्हाला समजून सुद्धा घेतलं आणि तुम्हाला समजवलं सुद्धा. राजवीर आणि नितीशच्या वेबसाईट एकसारखेच का दिसतात? तुम्हाला असं म्हणायचं काय नितीशच्या वेबसाईटची आयडिया मी चोरली? नाही राजवीर, मला खरं हेच आहे, आपल्या वेबसाईटची आयडिया नितीशचीच आहे. नंदाला कॉन्टॅक्ट करायचा नाही. मी तीच बोलते जिने त्या दिवशी तुला कानाखाली मारलं होतं, आठवलं? मग आता तुझी पोलीस कंप्लेनच करते. आयुष्यभर खडी फोडावी लागेल ना, तेव्हा तुला कळेल मुलीला त्रास दिल्यानंतर काय होतं. काय झालं दादा? कोणाला विचारून मॉडेलिंग करायला गेली होतीस तू? कोणाची परवानगी घेतलीस? काय झालं दादा? कोणाला विचारून मॉडेलिंग करायला गेली होतीस तू? कोणाची परवानगी घेतलीस? पण मनवानी हे असं करायला नको होतं. एवढी मोठी गोष्ट तिने लपवायला नको. इनफ. तुझ्या मनात काय चाललंय हे चेहऱ्यावर दिसत नसलं ना तरी तू काय करतोय ते नीट कळतंय मला. लाज नाही वाटत हा प्रश्न विचारताना? रिकाम टेकड्यासारखे बसूनच असतात ना घरात. मग मुलांकडे लक्ष द्यायला काय प्रॉब्लेम आहे? कुठे जातात, कोणाशी बोलतात, काय करतात माहिती नको तुम्हाला? मी तिला समजवायचा प्रयत्न केला पण ती ऐकायलाच तयार नव्हती राजवीर. मी काय करणार होते? आणि तुम्ही तिचं ऐकलं. मग इथून पुढे माझ्या समोर कोणाची बाजू नाही मांडायची. राजवीर, तुम्ही ऑफिसला जाण्याआधी तिला जाऊन भेटता का? तुम्ही बोललात तर तिला बरं वाटेल. अजिबात गरज नाही. मला नाही हेच कळत नाही की मी तुमच्या पोटी जन्मच का घेतलाय. तोंड सांभाळून बोल. बरोबरच बोलतेय ती. आता या पुढे काय करायचं ना ते मी बघून घेईन. मध्ये नाही पडायचं. यश तू जरा भोसले, अर्जंटली येऊन भेट मला. मी ठरवलंय आजपासून तुम्हाला सोडायला आणि घ्यायला येणार. असं बरं नाही दिसत ना? का बरं नाही दिसणार? मी आलो तर तुम्हाला आवडणार नाही का? मला सोडायचं म्हणजे तुम्हाला परत फिरून यावं लागणार. तुम्हाला ऑफिसला पोहोचायला उशीर होईल. मी सोडतो म्हणालो ना मनवा.
तुम्ही इथे शाळा भरू शकत नाही. पुढच्या 3 दिवसात शाळा बंद करायची. वहिनी भाजी पास करतेस please? मीच येते ना. वा धना, काय भाजी केलीस? रंजू, तू म्हणत होतीस ना रोज काहीतरी नवीन नवीन कर. आजची भाजी बघ धनानी काय केली आहे. आवडली ना? हा ठीक झाली. साहेब, तुम्हाला वाढू? रंजूताई, तुम्हाला वाढू भाजी? नाही नको. बरं. साहेब, तुम्हाला वाढू? विचारतेस काय? वाढ वाढ. मनवा वहिनी, तुम्ही काही खातच नाहीये. हो खाते. बरं, मी भाजी गरम करून आणते. मनवा, अगं तुझं लक्ष नाहीये खाण्याकडे. ऍक्च्युली माई फारशी भूक नाहीये मला. तर भूक नाहीये का शाळेतल्या मुलांची काळजी वाटते? मला माहितीये तुला शाळेतल्या मुलांची काळजी वाटते, पण असं जेवणाकडे दुर्लक्ष करून कसं चालेल? राजवीर, तू पुन्हा एकदा त्या अधिकाऱ्यांशी बोलून बघतोस का? म्हणजे काहीतरी मार्ग असेलच ना? होईल काहीतरी. वा सॉरी, पण मला कळू शकेल का काय झालंय? नाही, तू खूप टेन्शन मध्ये दिसतेस म्हणून विचारलं. माई, काही काळजीचं कारण नाही ना? अरे, मनवाच्या शाळेला पालिकेकडनं नोटीस आली. 3 दिवसात शाळा बंद करा म्हणतात. अशी शाळा भरवायला परवानगी नाही. स्ट्रेंज, अशी नोटीस आली आहे? म्हणजे त्या शाळेचा कोणाला काय प्रॉब्लेम असेल नाही का? तेच ना. अरे, कोणीतरी नवीन अधिकारी आले, त्यांनी पाठवले नोटीस. माई, त्या अधिकाऱ्याचं नाव कळू शकेल का मला? राजवीर, काय नाव आहे रे त्यांचं? तुला माहिती आहे ना? श्रीनिवासन म्हणून कोणीतरी आहे. श्रीनिवासन नाव ऐकल्यासारखं वाटतंय. बाबा, तुम्ही ओळखता का त्यांना? म्हणजे नक्की सांगता नाही येणार, पण हा, म्हणजे काही कामानिमित्त श्रीनिवासन नावाच्या अधिकाऱ्याशी काही संबंध आले होते माझे. काकाला मी खूप चांगला ओळखतो. तो एवढा इझिली कोणाला मदत करायला जाणार नाही. या सगळ्याच्या मागे त्याचं नक्कीच काहीतरी इंटेन्शन असणार आहे. ते शोधायला पाहिजे. मनवा, नोटीस मागे घेण्यासाठी त्यांनी 20 लाख रुपये मागितले. पिझ्झापेक्षा सुद्धा आणखीन कितीतरी पदार्थ आहेत की जे मला खूप आवडतात. कोणते? म्हणजे ते मी जेव्हा नेक्स्ट टाइम रुसीन ना तेव्हा सांगेन. अरे यार, ग बाई, आत्ता कोण पाहिला आलं? या आधी कुठे काम केलंय तुम्ही? म्हणजे आधीचा काही एक्सपिरियन्स वगैरे असेल ना? सर, ऍक्च्युली मी आर्किटेक्ट आहे, पण इंटिरियरचं काम सुद्धा करते. ठीक आहे, तुम्ही एकदा घर बघून घ्या. मला जरा एक फोन करायचा, मी आतोच. ओके. पण मला असं वाटतंय की परिस्थिती अजूनही कंट्रोलमध्ये येऊ शकते जर तू या सगळ्याचा होल्ड घेतलास तर. म्हणजे काय की सध्या मार्केटमध्ये आपल्या कंपनीचं नाव टिकवून ठेवणं जास्त इम्पॉर्टंट. मीराने जे निर्णय घेतले ते सगळे चेंज कर. त्यामुळे सगळ्यांवरती तुझा होल्ड वाढेल. सगळे तुझं नीट ऐकून घ्यायला लागतील. बरोबर बोलतोस. फ्रेम पण तुटली.
बाबा काही हवं होतं का? काय झालं बाबा?